तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो कसे आहात? तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत अनुदानासाठी शेतकऱ्यांना सरकार देत आहे ₹4,00,000 अनुदान पहा संपूर्ण प्रोसेस. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो. तर मित्रांनो चला बघूया. महाराष्ट्र शासन हे देशातील एक प्रगतशील आणि नवीन विचारांची राज्यापैकी एक आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून त्यांच्या वाढीसाठी तसेच आर्थिक उन्नतीसाठी वेळोवेळी विविध योजना राबविण्यात येतात. यातील एक महत्त्वाची योजना म्हणजे वीर अनुदान योजना. या योजनेचा उद्देश महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी उपलब्धता वाढवण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे आहे. योजनेची वैशिष्ट्ये: राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास करणे, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणे, राज्यातील दारिद्र्य संपविणे, शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे, शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्यातील नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे, शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी पाण्याचा स्रोत उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांच्या भविष्याला उज्ज्वल बनवणे, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी पाणी उपलब्ध व्हावे अशी व्यवस्था करणे. विहीर अनुदान वैशिष्ट्ये. योजनेची वैशिष्ट्ये: महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे. राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा समग्र विकास हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. ही योजना मागेल त्यास विहीर अनुदान योजना या नावाने देखील ओळखली जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून ऑनलाईन अर्ज करण्यात येतो. लाभार्थी शेतकऱ्यांना 4,00,000पर्यंत अनुदान दिले जाते. अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाते. सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. गावात मंजूर करण्यात येणाऱ्या विहिरीची संख्येची अट रद्द केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लाभ: राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पाणी उपलब्ध होणे, पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी पाणी मिळणे, शेतकऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीत सुधारणा होणे, शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे, शेतकऱ्यांच्या आर्थिक पाठबळ मिळणे, शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे, शेती क्षेत्रात भविष्यात होणारे वाढीचे दर्शविणे, राज्यातील दारिद्र्य कमी करण्यास मदत करणे. तर मित्रांनो तुम्ही हे समजून घेतलं असेल. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रात किंवा सायबर मध्ये जाऊन तुम्ही याचा फॉर्म भरू शकता मित्रांनो. त्यानंतर तुम्हाला लिस्टमध्ये नाव येऊन मग तुम्हाला त्याचं अनुदान मिळून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्त तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.